श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत संक्षिप्त मराठी अर्थ. अध्याय 6. 6व्या अध्यायात सोमवार व्रत महात्म्य सांगितले आहे. चित्रवर्मा राजाची कन्या सीमंतिनीची कथा यात वर्णिली आहे. याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यानुसार आपला वैधव्य दोष दूर होण्यासाठी सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. अनेक संकटे आल्यावर देखील तिने आपले शिवव्रत सुरूच ठेवले आणि शिवकृपेमुळे तिचे सर्वतोपरी कल्याण झाले याचे यात वर्णन आहे. कठीण परिस्थितीत देखील ठेवलेली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा काय फळ देते हेच इथे विस्तृतपणे सांगितले आहे. हीच कथा आपण सविस्तर श्रवण पठन करूया. सीमंतिनी आख्यान. सूत सांगतात, सोमवार, प्रदोष व शिवरात्रीचे व्रत करणाऱ्याचा उद्धार होतो. आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्त अशा राजाला सीमंतिनी नावाची अत्यंत रूपवती कन्या होती. सीमंतिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो. पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता, पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले. सीमंतिनीला शिव आराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ती शिव आराधना करू लागली. पुढे तिचा विवाह नेषध राज्याच्या राजा चंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यावर ही सीमंतिनीची शिव आराधना सुरू होती. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगद शिकारीस गेला असता यमुनाकाठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौका विहारास निघाला. थोड्याच वेळात नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमंतिनी शोकाकुल झाली व ती शोकाकुल अवस्थेतच शिव आराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने राजपुत्र चित्रांगदला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकासोबत चित्रांगदाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमंतिनी त्याच वेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्राला ओळखले. दोघांना एकमेकांची ओळख पटताच सीमंतिनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रांगदाने आपले राज्य परत मिळवले. सीमंतिनीच्या मातापित्याने अत्यंत आनंदाने सीमंतिनीला परत चित्रांगदाच्या स्वाधीन केले. उभयतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्या प्रभावाने उभयतांनी अनेक वर्ष सुखाने राज्य केले. असे हे सीमंतिनी आख्यान ज्या स्त्रिया श्रवण व पठन करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी. परम निष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. इति श्री साम सदाशिवार्पणम वस्तु.